नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे संसदेसंदर्भात. संसदेमध्ये घुसखोरी प्रकरणी चौघांवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 4 जणांची 1.5 वर्षांपूर्वीच फेसबुकवर ओळख झाल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते आणि फेसबुकवर भगत सिंग या नावाचा ग्रुप देखील तयार करण्यात आला होता आणि या कटामध्ये एकूण 6 जणांचा सहभाग असल्याची माहिती मिळते. 5वा आरोपी हा विकी शर्मा, त्याला देखील अटक करण्यात आली आहे. तर 6वा आरोपी असलेला ललित झा सध्या फरार आहे आणि त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. तर मनोरंजन, सागर शर्मा, नीलम आझाद आणि लातूरचा अमोल शिंदे यात हे 3 दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये दाखल झाले होते अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते. मणिपूर घटना, शेतकरी आंदोलन, महागाई याबाबत सरकारची भूमिका तरुणांना पटली नव्हती आणि म्हणूनच त्यांनी इशारा देण्यासाठी हा कट रचल्याचं सूत्रांकडून कळतंय. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्यासोबत आहेत. संदीप, अतिशय महत्त्वाची घटना आणि आता अनेक अपडेट्स या संदर्भात समोर येत आहेत. अगदी बरोबर आहे सागर. नीलम आणि अमोल शिंदे यांनी काल ज्या वेळेला संसदेच्या बाहेर घोषणाबाजी केली त्याच वेळेला तानाशाही नाही चलेगी अशा पद्धतीच्या घोषणा झाल्या होत्या. त्यानंतर अंदाज बांधला जात होता की केंद्र सरकारच्या विरोधात एक विचारधारा असलेले हे तरुण असतील अशी शक्यता देखील वर्तवली जात होती. त्यानुसार आपल्याला जी पोलीस सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार काल रात्रभर म्हणजे पहाटेपर्यंत या 5 जणांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली आहे. अजूनही 6वा संशयित आरोपी जो आहे ललित झा हा अजूनही फरार आहे. विकी शर्माला मात्र अटक केली आहे, ज्याच्या घरी गुडगावमध्ये म्हणजे राजधानी दिल्लीपासून अवघ्या 20 ते 25 किलोमीटर असलेल्या हरियाणा राज्यातल्या गुडगाव मधल्या शहरात ते विकी शर्माच्या घरी त्यांचं वास्तव्य गेल्या 2 ते 3 दिवसांपासून होतं. दुसरं महत्वाचं, सोशल मीडियावरच्या फेसबुक या ॲपवरून या सगळ्यांची ओळख झाली होती आणि विचारधारा या सगळ्यांची पटली होती. हे महत्वाचं आहे. हे मुद्दे जे काही पोलीस चौकशीमध्ये समोर आले त्यामध्ये मणिपूरची घटना असेल, शेतकऱ्यांचं आंदोलन किंवा देशातल्या शेतकऱ्यांची सद्यस्थिती आणि महागाई अशा अनेक बाबतीत केंद्र सरकार कुठलेही ठोस निर्णय घेत नाही आणि केंद्र सरकारची जी सध्याची भूमिका आहे ती पटली नव्हती या तरुणांना आणि म्हणूनच सरकारला एक इशारा देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं होतं अशी देखील चौकशीमध्ये म्हणजे ही माहिती जी आहे ती चौकशीमध्ये समोर आली आहे. आज त्यांना कोर्टात हजर केलं जाईल आणि त्यानंतर किती दिवसांची पोलीस कोठडी दिली जाते हे आपल्याला काही तासांनंतर समजू शकेल. नक्कीच संदीप, त्यामुळे यातील अनेक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.